तिकडे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून पडळकर यांच्यावर निशाणा साधलाय। धनंजय मुंडे यांनी असं ट्विटमध्ये म्हटलंय, राजकारणात नेम आणि फेम मिळवायचं असलं की पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेक जण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात। सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट आणि अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शब्दात घ्याव्या लागणार नाहीत हे पाहावं, विरोबा यांना सद्बुद्धी देव। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून आज बीडमध्ये प्रतिमेला जोडेमारा आंदोलन करण्यात आलं। मी देवेंद्र फडणवीस यांचा मूर्ख गुलाम अशा आशयाचं पोस्टर लिहून त्यावरच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारले आणि घोषणाबाजी केली। दोन 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत एकत्र बसण्यासाठी तयार होती। त्यातील एका बैठकीला आपण स्वतः हजर होतो असा धक्कादायक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला। त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रत्युत्तर दिलंय। अजितदादांकडून आम्हाला फिलर आला आणि आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते म्हणाले मला मान्य नाही आहे। म्हणाले जे पवार साहेबांनी आधी सांगितलं होतं, माझं आजही स्पष्ट मत आहे, स्थिर सरकार हे भाजप आणि राष्ट्रवादी या ठिकाणी देऊ शकेल, पण जर पवार साहेब शब्दावरून आता बदलत असतील तर मला हे वाटतं की हे 3 पक्षाचं सरकार चालू शकत नाही, यातनं राज्याचं नुकसान होईल आणि म्हणून मी तयार आहे। देवेंद्र फडणवीस यांची स्थिती ही ज्याप्रमाणे पाण्यातला मासा पाण्याबाहेर पडतो आणि तो तडफडतो तशी झालेली आहे। हातातोंडाशी आलेली सत्ता हातातून निघून गेल्यामुळे त्यांच्या मनामध्ये फार मोठं नैराश्य आलेलं आहे आणि त्या नैराश्यपोटी अशा प्रकारचं महाआघाडी सरकारमधील 3 पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत। तिकडे देवेंद्र फडणवीस विचलित झाल्याचं पाहून हळहळ वाटते असं म्हटलंय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी। आम्ही सध्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समोर बघतोय, पुढे बघतोय, त्यामुळे कोण काय टीका करतंय याकडे आमचं लक्ष नाही असंही ते म्हणाले। काल देवेंद्र फडणवीसांनी थेट म्हटलंय की राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र येणार होते पण येऊ शकले नाही दुर्दैवानं। या सगळ्या गोष्टीकडे शिवसेना कसं बघते? आम्हाला काय बघायची गरज आहे, आम्ही पुढे बघतोय। आमचं लक्ष पुढे आहे, प्रगतीकडे आहे आणि महाराष्ट्राला अधिक आणि अधिक उंचीवर नेण्याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे। तेव्हा अशा प्रकारची जी ती हळहळ असेल किंवा त्यांचा दुःख विलाप असेल ते ऐकायला आता आम्हाला वेळ नाही। कुठेतरी शिवसेना विचलित झालं नाही, कशाला विचलित, उलट ते विचलित झालेले हे बघून आता हसावं की रडावं कळत नाही। राष्ट्रवादी